नमस्कार, मी मनीषा, ज्योतिषशास्त्री आणि वास्तुतज्ञ. एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे रवी राहू आणि रवी केतू याबद्दल. जेव्हा कुंडलीमध्ये रवी राहू बरोबर असतो त्यावेळेला व्यक्तीला पुरुष व्यक्तीमुळे त्रास होताना दिसून येतो, आणि जेव्हा रवी हा केतू बरोबर असतो त्यावेळेला स्त्री व्यक्तीच्या संदर्भातले प्रश्न व्यक्तीच्या जीवनामध्ये उभे राहताना दिसून येतात. रवी राहू युती जेव्हा सिंह राशीमध्ये होते त्यावेळेस संततीच्या संदर्भामध्ये प्रश्न उभे राहताना दिसून येतात. रवी राहू रवी केतू ज्या स्थानात असतात, ज्या राशीत असतात, त्या संदर्भातले प्रश्न व्यक्तीला सामोरं जावं लागतं. त्या प्रश्नांच्या संदर्भात अशा रीतीने ते त्रास होतात. जसं धनस्थानामध्ये रवी राहू युती असेल किंवा रवी केतू युती असेल तर अशा वेळेला धनस्थाना म्हणजेच धनाशी रिलेटेड व्यक्तीला त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यानंतर स्त्रीच्या कुंडलीमध्ये जेव्हा रवी राहू युती असते अशा वेळेला तिला पतीच्या संदर्भामध्ये त्रास होताना दिसण्यात येतं किंवा पतीच्या संदर्भातल्या प्रश्नांना सामोरं जाताना दिसून येतं. अशा वेळेला स्त्रियांच्या कुंडलीमध्ये बऱ्याचदा ज्या स्थानात एका कुंडलीमध्ये मी पाहिलं होतं की रवी राहू युती ही पंचम स्थानामध्ये होती. रवी राहू युती सगळं छान चाललेलं, परंतु अचानक तिचं मूल हे जवळजवळ 17-18 वर्षाचे झाल्यानंतर मुलाच्या संदर्भामध्ये एकावर एक प्रश्न तिच्या आयुष्यामध्ये उभे राहावे लागले. बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागलं तिला. अशा रीतीने ज्या पण स्थानामध्ये रवी राहू युती होते तर त्या स्थानाशी रिलेटेड व्यक्तीला प्रश्नांना सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर कधीकधी स्त्रियांच्या कुंडलीमध्ये असंही होतं की रवी राहू युती आहे तर त्यांना विवाहानंतर त्यांच्या करिअरच्या संदर्भामध्ये प्रश्न उभे राहतात किंवा करिअर घडवताना त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं. करिअरच्या संदर्भात त्यांना एक असं बोलता येईल की त्यांना स्वतःला व्यक्त करता येत नाही किंवा बाहेर अस्तित्व त्यांना त्यांचं उभं करताना त्यांना प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. अशा पद्धतीने रवी राहू युती ही कुंडलीमध्ये फळ देते. तुमच्या कुंडलीमध्ये जर रवी राहू युती असेल तर ती तुम्ही पहा निरीक्षण करून की ती तुम्हाला कशाबद्दल फळ देते. जर तुम्हाला वैयक्तिक कुंडलीविषयी माहिती हवी असेल तर इथे मेसेज बॉक्समध्ये माझा नंबर दिला आहे. तुम्ही मला माझ्या नंबरवर मेसेज करू शकता. तुम्हाला तुमच्या कुंडलीविषयी माहिती मिळेल. धन्यवाद.